नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत महावितरण भरतीकरिता अतिसंभाव्य प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि ज्यांना कोणाला महावितरणचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असेल त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईल, त्या नंबरवर व्हॉट्सअपला मला मेसेज करा, तिथे तुम्हाला मिळून जाईल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रेडियल डिस्ट्रीब्यूशन पद्धतीमध्ये डिस्ट्रीब्युटरला किती बाजूने फीडरने सप्लाय पुरवला जातो? उत्तर आहे एका बाजूने. प्रश्न दुसरा, प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन लाईन अर्थात फीडर लाईनचे व्होल्टेज किती असते? उत्तर आहे 11 kV. प्रश्न तिसरा, ओव्हरहेड लाईनपासून सुरक्षित मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी गार्डिंग केली पाहिजे? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे रोड क्रॉसिंग, 2 आहे रेल्वे क्रॉसिंग, 3 आहे LT लाईन. प्रश्न चौथा, रिंग डिस्ट्रीब्यूशन पद्धतीत डिस्ट्रीब्युटरला किती बाजूच्या फीडरने सप्लाय केला जातो? उत्तर आहे 2 फीडरने. प्रश्न पाचवा, एका पोलवरून डिस्ट्रीब्यूशन लाईन आणि सर्व्हिस लाईनची उभारणी करायची असेल तर स्पॅन किती असला पाहिजे? उत्तर आहे 45 मीटरपेक्षा कमी. प्रश्न सहावा, ACSRचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे ॲल्युमिनियम कंडक्टर स्टील रिइन्फोर्स्ड. प्रश्न 7, कंडक्टर साईज डिस्ट्रीब्युटरमध्ये कशावर अवलंबून असते? उत्तर आहे करंट. प्रश्न 8, कोणत्या टाईपचा ट्रान्सफॉर्म डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये वापरला जातो? उत्तर आहे डेल्टा आणि स्टार. प्रश्न 9, RCC पोल किती व्होल्टपर्यंत वापरतो? उत्तर आहे 11 kV. प्रश्न 10, कोणत्या टाईपचा जॉईंट सर्व्हिस कनेक्शनसाठी ओव्हरहेड डिस्ट्रीब्यूशन सिस्टीममध्ये वापरतो? उत्तर आहे T जॉईंट. प्रश्न 11, कोणत्या रंगाचा वायर IS कोडनुसार अर्थिंगसाठी वापरतो? उत्तर आहे हिरवा. प्रश्न 12, कोणत्या टाईपची अर्थिंग भारतामध्ये वापरतो? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे प्लेट अर्थिंग, 2 आहे पाईप अर्थिंग, 3 आहे मॅट अर्थिंग, 4 आहे रॉड अर्थिंग. प्रश्न 13, मोठ्या पॉवर स्टेशनचा अर्थिंग रेसिस्टन्स किती असतो? उत्तर आहे 0.5 ओहम. प्रश्न 14, कोळसा आणि मीठ पाईप अर्थिंगमध्ये कशासाठी वापरतो? उत्तर आहे अर्थ रेसिस्टन्स कमी करण्यासाठी. प्रश्न 15, 3 फेज सिस्टीमला कोणती अर्थिंग वापरतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डबल अर्थिंग. प्रश्न 16, ओल्या मानवी शरीराचा रेसिस्टन्स किती असतो? उत्तर आहे 1000 ओहम. प्रश्न 17, प्लेट अर्थिंगमध्ये कॉपरच्या प्लेटची साईज किती असते? उत्तर आहे 60 सेमी, 315 mm. प्रश्न 18, पाईप अर्थिंगसाठी वापरलेला GI पाईपचा इंटरनल डायमीटर किती असतो? उत्तर आहे 38 mm. प्रश्न 19, लहान सबस्टेशनचा अर्थ रेसिस्टन्स किती असतो? उत्तर आहे 2 ओहम. प्रश्न 20, BIS नुसार अर्थिंगसाठी कोणता IS कोड वापरतो? उत्तर आहे 3043. प्रश्न 21, कमी रेसिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतो? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे केल्विन डबल ब्रिज पद्धत, 2 आहे ॲमीटर व्होल्टमीटर पद्धत, 3 आहे पोटेन्शियल ओमीटर पद्धत.
प्रश्न 22, मीडियम रेसिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे ॲमीटर व्होल्टमीटर पद्धत, 2 आहे ओहम मीटर पद्धत, 3 आहे सबस्टिट्यूशन पद्धत, 3 आहे व्हीटस्टोन ब्रिज पद्धत. प्रश्न 23, जास्त रेसिस्टन्स मेजर करण्यासाठी कोणती पद्धत वापरतो? तर उत्तर आहे वरील सर्व. एक आहे मेगर, 2 आहे लॉस चार्जर पद्धत, 3 आहे डायरेक्ट डिप्लिकेशन पद्धत, 3 आहे मेगा ओहम ब्रिज. प्रश्न 24, कॅपॅसिटन्स मोजण्यासाठी कोणती ब्रिजचा वापर करतो? तर उत्तर आहे शेअरिंग ब्रिज. प्रश्न 25, इंडक्शन मोजण्यासाठी कोणता ब्रिजचा वापर करतो? इंडक्टन्स मोजण्यासाठी कोणता ब्रिजचा वापर करतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे अँडरसन ब्रिज, 2 आहे मॅक्सवेल ब्रिज, 3 आहे हेज ब्रिज. प्रश्न 26, करंट ट्रान्सफॉर्म सिटीचा स्टॅटर्ड सेकंडरी वायडिंगचा करंट किती असतो? उत्तर आहे 5 एम्पियर. प्रश्न 27, पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्म पीटीचा स्टॅटर सेकंडरी वायडिंगचा व्होल्टेज किती असतो? 110 व्होल्ट. प्रश्न 28, CROचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप. प्रश्न 29, 3 फेज पॉवर मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? उत्तर आहे 2 वॅट मीटर पद्धत. प्रश्न 30, थर्मोकपलने जास्तीत जास्त किती तापमान मोजू शकतो? उत्तर आहे 1400 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 31, ट्रान्सफॉर्म मध्ये किती टक्के प्लॉट्स होतात? उत्तर आहे 12%. प्रश्न 32, DC ट्रान्समिशन लाईन्सची स्ट्रिंग इन्फिलियन्सी किती असते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 100%. प्रश्न 33, 765 ट्रान्समिशन लाईनसाठी सस्पेन्शन इन्सुलेटर मध्ये किती डिस्क वापरतात? त्याचं उत्तर आहे 43. प्रश्न 34, 60 ते 100 किलोमीटर अंतर असेल तर केवीची ट्रान्समिशन लाईन वापरली पाहिजे. उत्तर आहे 66 केवी. प्रश्न 35, अल्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे किती व्होल्ट? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ए आणि बी बरोबर आहेत. 4,20,000 व्होल्ट आणि 7,65,000 व्होल्ट. प्रश्न 36, DC सर्किटचा पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 1. प्रश्न 37, LLG फॉल्ट्स किती टक्के होतात? तर उत्तर आहे 2%. प्रश्न 38, खालीलपैकी स्विच गिअर उपकरणे कोणती आहेत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे सर्किट ब्रेकर, 2 आहे CT, 3 आहे फ्यूज, 4 आहे PT. प्रश्न 39, HVDCचा फुल फॉर्म काय आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट. प्रश्न 40, ट्रान्सफॉर्ममध्ये कोणते कोणते फ्लॉट्स होतात? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे ट्रान्सफॉर्ममध्ये जास्त गरम होणे, 2 आहे वायडिंगमध्ये बिघाड, 3 आहे अर्थदोष, 4 आहे जास्त फ्लॅक्वन्सी. प्रश्न 41,
पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्म पेटीचा स्टॅटर सेकंडरी वायडिंगचा व्होल्टेज किती असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 110 व्होल्ट. प्रश्न 42. खालीलपैकी कोणते पॅरामीटर माहीत नसतात? उत्तर आहे ॲक्टिव्ह पॉवर व्होल्टेज. प्रश्न 43. स्लॅक बस किंवा रेफरन्स बसण्यासाठी खालीलपैकी कोणते पॅरामीटर माहीत नसतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1 ॲक्टिव्ह पॉवर रोटर अँगल, 2 आहे ॲक्टिव्ह पॉवर व्होल्टेज. प्रश्न 44. खालीलपैकी कोणते घटक हिस्टेरिसिस लॉसवर डिपेंड आहेत? उत्तर आहे फ्लक्स, डेन्सिटर, फ्रिक्वेन्सी. प्रश्न 45. कार्बनचा वितळण बिंद की 10 असतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 3550 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 46. रबरचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय आहे? उत्तर आहे 2.5. प्रश्न 47. एनर्जी स्टोअर इन कॅपॅसिटर कोणत्या सूत्राने काढतात? तर उत्तर आहे 0.5 CV2. प्रश्न 48. एनर्जी स्टोअर इन इंडक्टर कोणत्या सूत्राने काढता येते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 0.5 Li². प्रश्न 49. व्होल्टमीटरचा प्रॅक्टिकल रेसिस्टन्स किती असतो? उत्तर आहे जास्त. प्रश्न 50. डॅश सर्किटला ड्यूल काय आहे? उत्तर आहे शॉर्ट सर्किट. प्रश्न 51. 3 फेज स्टार सिस्टीममध्ये कोणता? उत्तर आहे करंट. प्रश्न 52. करंट डेन्सिटी एकक काय आहे? उत्तर आहे Ampere/मीटर². प्रश्न 53. ग्लास मटेरियलचा स्ट्रेंथ किती असतो डायडल्ट्री? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 30 kV किंवा सेमी. प्रश्न 54. क्लास बी इन्सुलेशनचा मॅक्सिमम टेम्परेचर किती असतो? उत्तर आहे 120 डिग्री सेल्सिअस. प्रश्न 55. जूलच्या नियमानुसार कंडक्टरमध्ये हीट तयार होणारी कशी काढतो? उत्तर आहे H = 1⁻²RT-. प्रश्न 56. सुपर कंडक्टरचा गुणधर्म काय असतो? उत्तर आहे 0 इलेक्ट्रिक रेसिस्टन्स. प्रश्न 57. थर्मोकपल अॅनालॉग मीटर कोणत्या तत्त्वावर कार्य करतो? उत्तर आहे सीबँक इफेक्ट. प्रश्न 58. इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंटमध्ये कंट्रोलिंग कशाने करतो? उत्तर आहे स्प्रिंग. प्रश्न 59. इलेक्ट्रोस्टॅटिक इन्स्ट्रुमेंटमध्ये कोणत्या टाईपची डॅम्पिंग वापरतो? उत्तर आहे फ्लुइड फ्रिक्वेशन डॅम्पिंग डेन. प्रश्न 60. हॉट वायर टाईप इन्स्ट्रुमेंट कोणत्या सप्लायवर चालतो? उत्तर आहे DC आणि AC. प्रश्न 61. एनर्जी मीटर कोणत्या टाईपचा मीटर आहे? उत्तर आहे इंडक्शन टाईप इन्स्ट्रुमेंट. प्रश्न 62. खालीलपैकी एररची सिक्की कोणती टाईप नाही? उत्तर आहे ग्रॉस एरर. प्रश्न 64. उच्च व्होल्टेजने ट्रान्समिशन केल्यास रेग्युलेशनवर काय परिणाम होतो? उत्तर आहे रेग्युलेशन चांगले राहते. प्रश्न 65. लाईन पोलवर क्रॉस आर्म का बसवतात?
उत्तर आहे लाईन इन्स्टुलेटर बसवण्यासाठी. प्रश्न 66, कोरोना इफेक्ट कसा कमी करता येतो? उत्तर आहे वरील दोन्ही. एक आहे लाईन कंडक्टरची डायमीटर वाढवून, दोन आहे दोन कंडक्टरमधील अंतर वाढवून. प्रश्न 67, उच्च व्होल्टेजच्या ओव्हरहेड लाईनचे व्होल्टेज वाढेल तर दोन कंडक्टरमधील हवेचे आयोनायझेशन होऊन कंडक्टर भोवती निळसर रंगाचा पातळ थर असतो, त्यास काय म्हणतात? उत्तर आहे कोरोना. प्रश्न 68, शहराच्या बाहेरून जाणाऱ्या 11 kV पर्यंतच्या ओव्हरहेड इन्स्टुलेटर लाईनचा ग्राउंड क्लिअरन्स किती असला पाहिजे? उत्तर आहे 3.96 मीटर. प्रश्न 69, सिंक्रोनस मोटर कोणत्या पॉवर फॅक्टरवर कार्य करते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे लॅगिंग, दोन आहे लीडिंग, तीन आहे युनिटी. प्रश्न 70, सिंक्रोनस मोटरमध्ये हंटिंग केव्हा होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, लोड कमी जास्त होत असल्यास. प्रश्न 71, सिंक्रोनस मोटरच्या जास्तीत जास्त टॉर्कला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सिंक्रोनस मोटरच्या जास्तीत जास्त टॉर्कला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे मित्रांनो. प्रश्न 72, सिंक्रोनस मोटरच्या रोटरला कोणता सप्लाय देतात? उत्तर आहे DC. प्रश्न 73, सिंक्रोनस मोटरची स्पीड कशावर अवलंबून असते? उत्तर आहे वरील सर्व. एक आहे पोलची संख्या, दोन आहे सप्लाय फ्रिक्वेन्सी, तीन आहे बॅक इन EMF. प्रश्न 74, सिंगल फेज मोटरचा कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट झाला तर मोटारवर काय पी होईल? उत्तर आहे मोटर चालू होणार नाही. प्रश्न 75, कॅपॅसिटर स्टार्टर कॅपॅसिटर रन सिंगल फेज मोटरचा लोडवर पॉवर फॅक्टर किती असतो? उत्तर आहे 0.8 लॅगिंग. प्रश्न 76, खालीलपैकी कोणती मोटर सर्वात उच्च स्टार्टिंग टॉर्क देतो? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न 77, टेप रेकॉर्डर मध्ये कोणती मोटर वापरली जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो हिस्टेरिसिस मोटर. प्रश्न 78, रिप्लेशन मोटरचा उपयोग विशेष करून कोठे केला जातो? उत्तर आहे ट्रॅक्शन वर्कसाठी. प्रश्न 79, पिस्टल टाईप ड्रिलिंग मशीनसाठी कोणती मोटर वापरली जाते? उत्तर आहे युनिव्हर्सल मोटर. प्रश्न 80, सिंगल फेज युनिव्हर्सल मोटर कोणत्या सप्लाय जोडता येते? उत्तर आहे दोन्हीही, AC सप्लाय आणि DC सप्लाय. प्रश्न 81, कॅपॅसिटर मोटरचा उपयोग साधारणपणे फॅनसाठी का केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो वरील सर्व. एक आहे मोटारची फुल लोडवर जास्त कार्यक्षमता असते म्हणून, दोन आहे स्टार्टिंग टॉर्क चांगला असतो म्हणून, तीन आहे रनिंग टॉर्क कमी असतो म्हणून. प्रश्न 82, स्लिप लीट फेज इंडक्शन मोटरची मेन वायडिंग कशी असते? उत्तर आहे कमी रेसिस्टन्सची. प्रश्न 83, सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरमध्ये कॅपॅसिटर कोठे जोडला जातो? उत्तर आहे स्टार्टिंग वायडिंगच्या सिरीजमध्ये. प्रश्न 84, प्रकाशमानचा एकक काय आहे? उत्तर आहे लक्स. प्रश्न 85, चांदीचा वितळण बिंदू काय आहे? उत्तर आहे 961 डिग्री सेल्सिअस.
प्रश्न 86, रजिस्टरचे गुणधर्म काय आहेत? उत्तर आहे वरील सर्व. 1 आहे लिनियर, 2 आहे बायस्टार्टर, 3 आहे पॅसिव्ह कंपोनेंट. प्रश्न 87, जर्मेनियम या मटेरियलची डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किंमत काय आहे? उत्तर आहे 16. प्रश्न 88, KCl इज ऑल्सो नाव ॲज. तर याचं उत्तर आहे मित्रांनो कन्झर्व्हेशन ऑफ चार्ज. प्रश्न 89, प्रॅक्टिकल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स किती असतो? उत्तर आहे हाय किंवा जास्त. प्रश्न 90, मॅक्सिमम पॉवर थिअरमनुसार कार्यक्षमता किती असते? उत्तर आहे 50%. प्रश्न 91, ग्लासची डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ केव्ही किंवा CM किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 30. प्रश्न 92, परमिटिव्हिटीचं एकक काय आहे? उत्तर आहे फॅराड/मीटर. प्रश्न 93, कंडक्टिव्हिटीचं एकक काय आहे? उत्तर आहे मोह/एम. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ज्यांना कुणाला PDF पाहिजे असेल त्यांनी या नंबरावर मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. 91 19 53 25 79.